नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरनं पेटलेला संघर्ष आता दिल्लीच्या वेशीपर्यंत पोहोचलाय। दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता भूमिपुत्रांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी ते दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। आमची एकच विनंती, आम्ही सांप्रदायिक मंडळी आहोत, वारकरी संप्रदाय आहोत, परंतु समाजाला धरून आहोत आणि दिबा पाटील 5 वेळचे आमदार, 2 वेळचे खासदार, विरोधी पक्षनेते यांनी स्त्री भ्रूण हत्यासारखा कायदा करून देशाला या मातृत्वाला जागवलं, वाचवलं, अशा दिबा पाटलांचं नाव विमानतळावर मिळावं एवढीच प्रामाणिक इच्छा। त्या एअरपोर्टला नमो एअरपोर्ट म्हणून त्याचं नामकरण झालं। मग जर एक देश एक पॉलिसी पाहिजे होती, मग दिबांच्या नावासाठी पॉलिसी का तुम्ही वापरताय? मग त्या ठिकाणी तुम्ही पॉलिसी कोणती वापरली? जोपर्यंत दिबांचं नाव लागत नाही तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्र शांत बसणार नाही। आता मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि खूप झाले आंदोलन, आता भूमिपुत्र शांत बसणार नाही। आता 5 तारखेला दिल्लीला न भूतो न भविष्यती इतिहास जमा होईल, इतिहासात नोंद होईल असं आंदोलन 5 तारखेला जंतर मंतर या ठिकाणी होणार आहे। मी सर्व भूमिपुत्रांना आता देखील आवाहन करू इच्छितो की सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। 5 तारखेला आपल्याला जंतर मंतरवरती जमायचं आहे आणि नवी मुंबईला जो विमानतळ झालाय त्याला दिबा पाटील आणि फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यायचं आहे, असं एक आपल्याला शांतीपूर्वक आंदोलन तिकडे करायचं आहे। लहान मुलांच्या कर्ण शस्त्रक्रियेसाठी 0 ते 2 वर्षांची वयोमर्यादा वाढवून आता ती 0 ते 5 वर्षांपर्यंतची करण्यात आलेली आहे। शस्त्रक्रियेसाठी लागणारा 5 ते 7 लाखांपर्यंतचा खर्च हा महात्मा फुले आरोग्य योजनेतनं केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेली आहे। स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांची पहिल्यांदा 67वी जयंती साजरी होते आणि सर्व महाराष्ट्रात त्यांच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम राबवण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। त्यापैकी मी आरोग्याची जबाबदारी घेतली आमच्या जिल्ह्यातली आणि आरोग्य शिबिराचं आयोजन माझ्याकडे घेतलेलं आहे। त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्ही शिस्तबद्धपणानं फॉर्म्स भरून घेतले रुग्णांचे। तर जवळजवळ काल संध्याकाळपर्यंत 6,500 रुग्णांनी फॉर्म भरून दिलेले होते। आता ते सोडूनही आज आरोग्य शिबिर आहे म्हणून इथं उपस्थित असणारे असे लोक बघितल्यानंतर जवळजवळ 15,000-1,000च्या वर ही संख्या रुग्णांची जाईल असं दिसतं। विधान परिषदेचे आमदार सन्माननीय इद्रिसभाई नायकवडी यांनी आज या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून मी या ठिकाणी आलोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।